सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या स्टोरीला, जिचं नाव आहे मिलन अभी आधा अधुरा है, भाग 100. आता ती मुलगी सरळ रोहितच्या गळ्यात पडली होती आणि त्याला सोडायला तयार नव्हती. रोहित सारखा दरवाजाकडे बघत होता आणि ती म्हणाली, कोणी येणार आहे का? तुला घाई आहे का? मग चल लवकर करूया. असं म्हणून तिनं तिच्या खांद्यावरून ड्रेसच्या पट्ट्या खाली काढल्या. तसं रोहितने डोळे झाकून घेतले आणि रोहितनं तिला दूर ढकलली आणि पटकन टी शर्ट घातला आणि म्हणाला, व्हॉट द हेल, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? आणि तुम्ही इथे कसे आलात? तुम्हाला इथला पत्ता कोणी दिला? आणि ती म्हणाली, मी सकाळपासून तुझा पिच्छा करते आणि मी दिल्लीचीच आहे, त्यामुळे सगळं मला माहीत आहे. रोहित चिडून म्हणाला, पटकन बाहेर हो, इथं आता कोणीतरी येईल. ती म्हणाली, कोण येईल? तू कोणासोबत आहेस? रोहित म्हणाला, मी माझ्या बायको संबोध आहे, समजलं? ती म्हणाली, मग काय फरक पडतो? जर बायकोसोबत असशील तर? मला फरक पडत नाही आणि उलट ही खूप चांगली गोष्ट आहे की तुझं लग्न झालं आहे आणि तू अनुभवी आहेस ना. आणि मला फरक पडत नसेल तर तुला तरी का पडावा? असं म्हणून ती त्याच्याजवळ आली आणि रोहित मागे सरकून म्हणाला, हे बघ, मला फरक पडतो, मी तशा टाईपचा मुलगा नाही, दूर हो. असं म्हणून तो तिला दूर ढकलत होता, पण ती खूप चिवट होती, त्याच्यापासून दूर जायला तयार नव्हती. आणि आता तिकडं काय सुरू असेल हे इमॅजिन करून राणी भांबावली होती आणि तिनं त्याला फोन केला. रोहितनं तिचा फोन बघितला आणि तो घाबरला. आता राणीला यातलं काही कळू नये, नाही तर मी मेलो. जितके प्रयत्न केले तिला जवळ आणण्याचे, तितकी 1000 पट ती दूर जाणार असं त्याला वाटलं. म्हणून आता तो फोन घेतच नव्हता आणि राणीला वाटलं नक्कीच यांचं काहीतरी सुरू आहे. आणि आता ती तडक तिकडं निघून गेली. तिच्या आतमधली संशयी बायको त्याला शांत बसू देईना आणि त्याच्या रूमची बेल वाजवली. आणि आता रोहित घाबरून म्हणाला, कोण आहे? आणि राणी रागातच म्हणाली, रूम सर्व्हिस. पण आता तिचा आवाज त्यानं ओळखला होता आणि त्या आवाजातला रागसुद्धा ओळखला होता. आणि आता ती कसली सर्व्हिस त्याला देणार हे त्यानं ओळखलं. आणि रोहितनं त्या मुलीला दरवाजाच्या मागं लपवली आणि म्हणाला, ए बाई, माझी बायको आली, तू लप पटकन कुठेतरी. काय मुसीबत आहे यार, काहीच केलं नसताना सारखं माझ्यावर संकट येतं. असं म्हणून त्यानं दरवाजा उघडला. राणी आत आली आणि इकडे तिकडे बघत म्हणाली, कोण होती ती? रोहित आता खोटं खोटं हसत म्हणाला, कोणीच नाही, तुला काय वाटलं? आता इथे कोण असणार, मी एकटाच तर आहे ना गं राणी. राणी म्हणाली, मग घ्या माझी शपथ. असं म्हणून तिनं त्याचा हात तिच्या डोक्यावरच ठेवला आणि रोहित गर्भगळीत झाला आणि त्यानं हात खाली घेतला. आणि राणी रागात म्हणाली, मला फसवताय? मला? आता थांबा, मी दाखवते की कोण आहे तुमच्यासोबत. आत्ता तिला तुमच्यासमोर हजर करते. असं म्हणून तिनं बाथरूम चेक केलं, टॉयलेट चेक केलं, तर तिथे तिला कोणीही दिसलं नाही. आणि त्याचवेळी रोहित त्या मुलीला दरवाजाच्या पाठीमागून बाहेर काढत होता आणि पटकन जा म्हणत होता. आणि राणी तिकडून आली आणि म्हणाली, थांबा. आणि राणीनंच तिला दरवाजाच्या मागं बघितलं आणि म्हणाली, हे काय आहे? आणि ती मुलगी राणीला म्हणाली, तू इथे आहेस का? आणि रोहित म्हणाला, हो, ती माझी बायको आहे. आणि ती मुलगी म्हणाली, तू सकाळपासून तिच्या मागे लागलेला आहेस आणि ती तुला भावच देत नाही, मग तू का तिला भाव देतोस? माझं ऐक, तर तिला सोड. आजकालच्या जगात असं कोणाच्या तरी मागे मागे फिरून टाईम वेस्ट करायला टाईम आहेच कुठं? इतक्या वेळात तर मी 2-3 बॉयफ्रेंड पटवले असते आणि तुलाही मी अजूनही ऑफर देते. असं म्हणून तिनं रोहितचा हात पकडला. आणि राणीला आता राग आला होता आणि तिनं त्या मुलीच्या सरळ कानाखालीच दिली आणि म्हणाली, तुझ्या संस्कृतीत हे असलं चालत असेल, आमच्या संस्कृतीत हे चालत नाही. आमचं लग्न झालं आहे आणि आम्ही एकमेकांच्या बंधनात आहोत आणि हे बंधनच आम्हाला एकमेकांची वाट बघायला, एकमेकांचा रुसवा फुगवा काढायला भाग पाडतं. तुझ्यासारखा नाही. सकाळी उगवत्या सूर्याबरोबर लग्न केलं आणि सूर्य मावळताना ते मोडलं आणि एका वेळी 4-4 जणांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिली. आता पटकन बाहेर हो. आणि ती मुलगी गाल पकडून निघून गेली. आणि रोहितने, थँक गॉड राणी तू आलीस,
खरंच तू माझी सावित्री आहेस, जे तू मला तिच्या तावडीतून वाचवलं, असं म्हणून तो तिला मिठी मारायला गेला. तसं राणीनं त्याला दिलं ढकलून आणि म्हणाली, तुमच्यामुळेच ती इथे आली, तुम्ही कारणीभूत आहात या सगळ्याला, तिला काही दोष देता? सकाळी जर तिच्या मागे पुढे बुके घेऊन फिरला नसता ना, तर तिची हिंमत नव्हती इथं यायची. आणि रोहितने आता थोडंसं डोकं खाजवलं आणि म्हणाला, ते मी तुला जळवण्यासाठी करत होतो फक्त, बाकी काही नाही. राणी म्हणाली, हो का? मग बघितलं माझं जळून जळून झालेला कोळसा? आणि आता जर मी इथे आले नसते तर काय केलं असतं तुम्ही तिच्यासोबत? रोहित म्हणाला, काहीच नसतं केलं, मी पवित्र आहे. राणी, मी गंगेसारखा निर्मळ आहे ग. आणि राणी म्हणाली, मग त्या गंगेत जा आणि डुबक्या मारत बसा, इथून जवळच आहे तुम्हाला ती, मी निघाले, असं म्हणून ती पुन्हा तिच्या रूममध्ये निघाली. तशी त्यानं पाठीमागून तिच्या कमरेत मिठीच मारली आणि तिला गोल गोल फिरवली. आणि राणी ओरडून म्हणाली, सर सोडा, सर मला सोडा. रोहित तिला घेऊन बेडमध्ये पडला आणि मग झटकन तिला बेडवर टेकवली आणि अर्धा तिच्या अंगावर आला आणि तिचे केस सावरत म्हणाला, राणी, कुठपर्यंत दूर दूर पडशील? आज फायनली मला हा दुरावा मिटवायचा आहे आणि आज आपलं मिलन होणार म्हणजे होणार. आणि तुला आधीच सांगून ठेवतो, म्हणजे तू तुझ्या मनाची तयारी करशील, कारण नंतर मला कुठलेही बहाणे नकोत. आणि मी इकडे तुझ्या मागे मागे मनात काहीतरी ठरवून आलोय, ते मी पूर्ण करणारच, असं म्हणून त्यानं तिच्या गालावर त्याचं बोट फिरवलं. तसं तिच्या शरीरात प्रणयाच्या ठिणग्या पडायला लागल्या आणि ती डोळे फिरवून मुद्दाम म्हणाली, काहीच उपयोग नाही, मला पिरियड आले आहेत. आणि रोहित हसून म्हणाला, नाटक करतेस का? बघू का मी, चल दाखव, असं म्हणून तो तिच्या कमरेच्या खाली चेक करायला गेला, तिला पिरियड आलेत की नाही. तसं त्याने तिथे हात ठेवला आणि म्हणाले, अहो कसले धीट आहात हो तुम्ही, तुम्हाला काही लाज वाटत नाही का? तो हसून म्हणाला, म्हणजे तू खोटं बोलतेस, मला टाळतेस का? पण आता ते अशक्य आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण अधिकार आहे आणि आज तो माझा अधिकार मी मिळवणार, असं म्हणून त्यानं तिच्या मानेवर किस करून लव बाईट केला आणि ती शहारली. आणि तो पुढे आणखीन काही करू नये म्हणून ती म्हणाली, मी अजून शपथ सोडलेली नाही. आणि तो पुन्हा तिच्यापासून दूर झाला आणि राणी हसून उठली आणि निघाली. आणि तो म्हणाला, अगं थांब ना, आता आणखीन काय करू तुझ्यासाठी, तूच सांग. राणी म्हणाली, तसे तुम्ही सगळ्यांसमोर माझ्या पाया पडणार आहातच, पण आता तुम्ही ना मला प्रपोज करून दाखवा बरं. रोहित, मला प्रपोज करायचं? राणी, मी कधीच असलं काही केलं नाही. राणी म्हणाली, मला टाय बांधता येत नव्हती तर काय केलं होतं? मी केलं होतं की नाही ते बघून बघून, तुम्ही माझ्याकडून करून घेत होता ना, तसंच तुम्ही सुद्धा मोबाईलवर बघा आणि मग करा. आणि मग जर तुमचं प्रपोजल मला आवडलं तर होकार द्यायचा की नका ते मी ठरवेल. आणि रोहित व्हिडिओ बघायला लागला, पण रोहितला ती फिल्मी स्टाईल आवडेना अजिबात. मग हळूच त्यानं टिंगूला फोन केला आणि त्याची अडचण सांगितली आणि त्यानं त्याला बेस्ट ऑफ लक दिलं आणि थोडक्यात प्रपोज कसं करायचं ते सांगितलं. आणि मग रोहितनं प्रॅक्टिस केली थोडीशी आणि तिच्यासमोर आला आणि गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करणार तसा खालीच पडला. आणि राणी म्हणाली, तुम्ही मैदानात उतरण्याआधी धारातीर्थी पडला, यू आर रिजेक्टेड, असं म्हणून हसून निघून गेली. आणि पाठीमागे रोहित पुन्हा प्रपोज करण्याची प्रॅक्टिस करायला लागला. आणि रोहित कच्चा लिंबू राहून चालणार नाही, राणी इम्प्रेस झाली पाहिजे, असं म्हणाला. मग आता संध्याकाळ झाली आणि त्यानं तिला फोन केला आणि म्हणाला, राणी तू तयार आहेस का, खाली ये. आणि ती म्हणाली, बाल्कनीत या, मी तयार आहे. आणि त्यानं बघितलं तिथं जाऊन तिनं जुना ड्रेस घातला होता आणि तो नाराज झाला आणि म्हणाला, ठीक आहे, जशी असशील तशी ये. आणि तो खाली आला. मग तीही खाली आली आणि तो म्हणाला, राणी मी दिलेला ड्रेस तू का नाही घातला? राणी म्हणाली, कारण आपल्या घराण्यातल्या सुनेला तो ड्रेस शोभत नाही म्हणून नाही घातला. आणि आता त्याचा नाराज झालेला चेहरा थोडासा खुलला, कारण त्यानं तिला शॉर्ट ड्रेस दिला होता आणि त्याची इच्छा होती तिनं घालावी, पण राणीनं घातला नाही. आणि तो मनात म्हणाला, माझं चुकलं तिला ओळखायला. राणी आता पूर्ण सूर्यवंशी झाली आहे, पण माझी कधी होणार कुणास ठाऊक. मग तो तिला एका क्लबमध्ये घेऊन गेला. राणी म्हणाली, इथे कशाला?
रोहित म्हणाला, चल ग, आयुष्याचा आनंद घे आणि सगळ्या गोष्टी अनुभवल्या पाहिजेत की नाही. मग दोघेही आत गेले आणि तिथे सगळ्यांना रोहित ओरडून म्हणाला, अटेन्शन एव्हरीबडी, आज माझ्या वाईफचा बर्थडे आहे आणि तुम्हा सगळ्यांना माझ्यातर्फे पार्टी, खूप एन्जॉय करा. पण त्याआधी मी एक काम करणार आहे. असं म्हणून तो पुन्हा गुडघ्यावर बसला आणि त्यानं राणीला गुलाबाचं फूल हातात घेऊन गुडघ्यावर बसून प्रपोज केलं आणि सगळ्यांनी एकच जल्लोष केला आणि राणी तर लाजून लाजून पाणी पाणी झालं. पण त्याला ती हो म्हणतच नव्हती आणि सगळ्या मुलांनी तिला हो मन म्हणून दोन्हीकडून तिच्या कानामध्ये गोंधळ करून टाकला आणि राणीनं लाजून त्याचं फूल घेतलं, पण तोंडानं काहीच नाही बोलली. नजरेनं त्याला होकार दिला आणि आता तिथं कोणीच ओळखीचं नव्हतं तरी सगळ्यांना आनंद झाला होता त्या दोघांसाठी आणि सगळ्यांनी तिला बर्थडेच्या शुभेच्छा दिल्या. आणि तू खूप लकी आहेस, तुझा नवरा तुझ्यावर खूप प्रेम करतो असे तिला सगळे म्हणायचे आणि राणीला खूप आनंद झाला होता. मग तिथं रोहितनं ड्रिंक केलं. तिनं त्याला अजिबात अडवलं नाही. तो पीत होता आणि तिच्याकडे टक लावून बघत होता आणि सगळे डान्स करत होते. तिलाही डान्स करू वाटला आणि ती म्हणाली, सर चला ना आपण डान्स करू. रोहित मला, तुला माहीत आहे ना मला येत नाही, पण तू जा ना, मी तुला इथून बघतो. मग आता ती मुलींमध्ये गेली, खूप खूप नाचली आणि रोहित तिला बघून हसायचा. मग त्या मुलांनी रोहितलाही पकडला आणि त्या गर्दीमध्ये आणला आणि राणीच्या अंगावर ढकलून दिला. राणीनं त्याला मिठी मारली आणि त्यानंही तिला मिठीत घेऊन हलका हलका थोडासा डान्स केला आणि मग तिथून खुश होऊन दोघेही बाहेर पडले. पुन्हा रिक्षात बसले आणि हॉटेलकडे येताना मध्येच थोडंसं अंतरावर रिक्षा थांबला आणि तो रिक्षावाला म्हणाला, इतक्या रात्री मी तिकडे येणार नाही, मध्येच काही गुंड आहेत, ते फार त्रास देतात, तुम्ही इथेच उतरा. असं म्हणून त्यानं रात्री त्यांना तिथंच उतरवलं आणि तो निघून गेला. मग रोहित राणी दोघेच चालत निघाले आणि त्या अंधारात रोहितनं तिला जवळ घेतली. नशेत होता तो आणि राणी लाजली आणि म्हणाली, काय करताय तुम्ही, सोडा मला. आणि तो तिला सोडत नव्हता. मी नवरा आहे असं म्हणायचा. आणि इतक्यात 3-4 टपोरी मुलं समोर आलीच आणि रोहितला म्हणाली, ए हिरो, मुलीला छेडतोस का. आता राणीसुद्धा त्याची गंमत करण्यासाठी मुद्दाम म्हणाली, हो हो, हे माझी छेड काढतात. रोहित म्हणाला, मी नवरा आहे तिचा. राणी म्हणाली, नाही नाही, तो माझा नवरा नाही, तो माझी छेड काढतोय, जबरदस्ती करतोय माझ्यावर आणि मला वाचवा. आणि ती मुलं आता रोहितच्या अंगावरच आली आणि म्हणाली, आता इथून जातो की कसं, नाहीतर बघ मग. आणि रोहित म्हणाला, ओके जातो, कारण तो परमुलुखात होता. हा त्याचा मुलूक नव्हता, त्याचा एरिया नव्हता. आणि मग रोहित तिथून निघून गेला आणि राणी हसायला लागली की, पण दुसऱ्या क्षणी राणीचं मनगट त्यातल्या एका मुलानं पकडलं आणि तिला ओढायला लागला आणि त्यांच्या डोळ्यात तिला वेगळंच काहीतरी दिसलं. राणी आता ओरडायला लागली, सोडा सोडा. आणि ती मुलं म्हणाली, अगं आता त्याच्या तावडीतून तुला वाचवलं आम्ही, पण आमच्या तावडीतून तुला कोण वाचवणार. राणी म्हणाली, मला सोडा, हे बघा याचे परिणाम चांगले होणार नाहीत. आणि तो म्हणाला, तू जे दाखवशील ते आम्ही बघू, मग काहीही परिणाम असू दे. आणि तो राणी म्हणाली, रोहित सर कुठे आहेत, हे बघा तो माझा नवरा आहे. आणि ती मुलं हसून म्हणाले, अरे वा, छानच की, म्हणजे तुला तुझा नवरा नकोय तर म्हणून हाकललंस ना, मग आम्ही तर आहोतच ना जाणे म्हण, आम्ही 4 आणि तो एक 5वा आणि तू पांचाली. असं म्हणून तिला हात लावायला जाणार इतक्यात रोहित आला आणि त्याचा हात पकडला आणि रोहितनं सगळ्यांना फटके दिले आणि पळवून लावलं आणि तिच्याकडे बघून रागात पुढं चालायला लागला. तशी राणी पळत पळत गेली, त्याच्या हाताला पकडून म्हणाली, सॉरी. आणि रोहितनं तिचा हात झटकला आणि म्हणाला, सोड मला, तुला सगळी गंमत वाटते ना, पण राणी मी खूप सिरियस आहे. असं म्हणून तो पुढे चालायला लागला. आता त्यांचं हॉटेलसुद्धा जवळ आलं आणि रोहित त्याच्या हॉटेलकडे वळाला आणि राणी म्हणाली, सर थांबा ना, ऐका ना, चिडू नका ना, मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे, माझा बर्थडे संपायच्या आत. रोहित म्हणाला, कशाला, पुन्हा तुझा नकार ऐकायला. राणी, इकडे माझी रूम आहे, तिकडे तुझी रूम आहे आणि आता आपण दोघेही एकमेकांच्या पाठीला पाठ लावून 2 दिशेला तोंड करून जाणार. आणि तुझ्या एका निर्णयानं आपण दोघं एकत्र प्रवास करायचा आहे का आयुष्याचा, की
एका आयुष्याचे 2 तुकडे करायचेत हे तू ठरव. आज तुला शेवटची संधी आहे, असं म्हणून त्यानं त्याचे नशिले डोळे तिच्या डोळ्यात रोखले आणि तिच्याकडे बघायला लागला. आणि आता राणी तरीही तिच्या रूममध्ये निघून गेली आणि रोहित निराश झाला आणि म्हणाला, तिला नाहीच माझ्यासोबत यायचं आणि आता उद्याच्या उद्या आपण घरी जाऊया, असं मनात म्हणाला. आणि रूममध्ये जाऊन बसला डोकं पकडून. इतक्यात रूमची बेल वाजली आणि तो पुन्हा रागात म्हणाला, कोण आहे? आणि त्याला आवाज आला, रूम सर्व्हिस. आवाज राणीचा होता. त्यानं गुपचूप दरवाजा उघडला तर राणी तिची बॅग घेऊन रूममध्ये राहायला आली होती. आणि तिनं दरवाजा लावला आणि काहीच न बोलता चेंज करायला गेली. आणि जाता जाता त्याला म्हणाली, शपथ सुटली आज तुमची. आणि प्रोटेक्शनसाठी काही आणलंय की नाही, की मला गरोदर कराल? आणि आता रोहित ते ऐकून गालात हसायला लागला. आणि प्रोटेक्शन घेण्याआधी त्यानं फोन घेतला दोघांचाही आणि स्विच ऑफ करून टाकले. आणि आता काहीच अडचण येणार नव्हती त्यांच्यामध्ये. आणि मग राणी बाथरूममधून म्हणाली, सर. आणि रोहितने कानावर हात ठेवले आणि म्हणाला, मी काही ऐकलं नाही. तशी तिनं जीभ चावली आणि म्हणाली, आहो. तो म्हणाला, मी अजूनही ऐकलं नाही. आणि पुन्हा तिनं जीभ चावली आणि ती तिची चूक दुरुस्त करत म्हणाली, रोहित, मी बाहेर येते आणि तुम्ही डोळे झाकायचे आणि अजिबात नाही उघडायचे. आणि तो म्हणाला, ओके. आणि त्यानं डोळे झाकून घेतले आणि राणी फक्त टॉवेलवर बाहेर आली आणि त्याच्या समोर जाऊन म्हणाली, मी तुमच्यासाठी सरप्राईज ड्रेस घातलाय आणि तो कोणता घातलाय ओळखा बरं? रोहित म्हणाला, टच करून सांगू शकतो ना? ती म्हणाली, हो. आणि ती त्याच्यासमोर उभा राहिली आणि डोळे झाकलेला रोहित त्याचे हात त्यानं तिच्या खांद्यावर ठेवले. तशी ती खूप शहारली आणि त्यानं हळूहळू तिच्या ड्रेसचा अंदाज घेण्यासाठी तिच्या अंगावरून हात फिरवायला सुरुवात केली, डोळे झाकूनच. दोन्ही खांद्यावरून तो त्याचे दोन्ही हात फिरवून पुन्हा खांद्याकडे आला. पूर्ण पाठीवर त्यानं त्याची बोटं फिरवली आणि त्याच्या स्पर्शाने पुढं राणीनं डोळे मिटून घेतले आणि त्याचं स्पर्श सुख अनुभवायला लागली. मग रोहित तिच्या कमरेवर हात फिरवत फिरवत खाली आला. जिथून तिचा टॉवेल संपला होता तिथं त्यानं मांडीच्या खाली उघड्या भागात हात फिरवला आणि राणीच्या काळजात धस्स झालं आणि तिनं काय घातलं याचा त्याला अंदाज आला. आता त्यानं शेवटी पुन्हा दोन्ही हात तिच्या कांद्यावर नेले आणि सरळ तिच्या छातीजवळ मारलेली टॉवेलची काठ त्यानं सोडून टाकली आणि टॉवेल फेकून दिला आणि डोळे उघडले. आणि समोरचा तो नयनरम्य नजारा बघितला आणि अनिमिष नजरेने तिच्याकडे बघायला लागला आणि राणीला अजून पटकन त्याच्या मिठीत गेली. तसं रोहितनं लाईट घालवली आणि तोही तिच्यासोबत बेडवर गेला आणि तिच्यावर इतकं प्रेम करायला लागला जे तिला अखंड बुडवून टाकणारं होतं. आतापर्यंत खूप ऐकलं होतं, खूप बोलले होते ते दोघं, पण आता फक्त करायचं होतं. प्रेम प्रेम आणि फक्त प्रेम. आणि तिला तक्रार करायला कसलीही जागा राहणार नव्हती. आणि आता काही वेळातच राणीच्या तोंडातून एक छोटीशी किंचाळी बाहेर आली जेव्हा त्यानं तिच्यात प्रवेश केला होता. आणि त्यानंतर मात्र सगळा प्रवास खूप गोड होता आणि बराच वेळ त्या दोघांचं एकमेकांना प्रेमाची देवाणघेवाण सुरू होती. आणि त्या रूममध्ये एक प्रणयाचा झंझावाती वादळ आलं आणि पुन्हा सगळं शांत झालं. आणि तृप्त झालेली राणी गालात हसायला लागली आणि तिनं रोहितकडे दोन्ही हात उचलून जवळ येण्याचा इशारा केला आणि तो तिच्या मिठीत सामावला. आणि शेवटी रोहित आणि राणी दोघांचं मिलन झालं आणि त्या प्रेमाच्या महापुरात राग, द्वेष, शंका, कुशंका, मान, अपमान, रुसवे, फुगवे सगळं वाहून गेलं आणि उरलं ते फक्त प्रेम.